नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तलाठी भरती 2025 किंवा 26 जाहीर होऊ शकते आणि त्याच अनुषंगानं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे तलाठी भरतीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका। आणि मित्रांनो, यामध्ये आपण आज पाहणार आहे 5वी प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण या प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरण आणि जीके या विषयांच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करताय आणि प्रश्न कसे असतील याची चिंता आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, वैभव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। मित्रांनो, वैभव म्हणजे काय? श्रीमंती। त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? दारिद्र्य। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ठीक आहे, वैभव श्रीमंती काय आलं? एक नाम आलं, त्याला विरुद्धार्थी दारिद्र्य हे नाम आणि दरिद्री हे काय आहे? दरिद्र्य हे एक विशेषण आहे। ठीक आहे, याप्रमाणे जवळचे शब्द देखील पर्यायामध्ये दिलेले असतात, त्यामुळे योग्य प्रकारे नामाला विरुद्धार्थी नाम आणि विशेषणाला विरुद्धार्थी विशेषण दिलं गेलं पाहिजे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2, सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, सम्राट अशोक जिंकला। ठीक आहे, काय झालं? सम्राट अशोक करता, जिंकला क्रियापद। ठीक आहे, आणि या वाक्यामध्ये काय होतंय तर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतंय। ठीक आहे, सम्राट अशोक जिंकला, परंतु आपण जर म्हटलं की सम्राट अशोकाचं सैन्य तर काय होईल? जिंकले असं होईल। ठीक आहे, म्हणजे काय होतं? क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं। आणि मित्रांनो, या वाक्यामध्ये लढाई हे काय झालेलं आहे? कर्म आलेलं आहे। म्हणजे काय झालं? एक तर या ठिकाणी कर्त्यानुसार बदलतंय म्हणून कर्तरी आणि कर्म आलेलं आहे म्हणून सकर्मक। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। ठीक आहे, ज्या ठिकाणी क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी, ज्या ठिकाणी ते कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मणी, आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्याला म्हणायचं भाव्य प्रयोग। ठीक आहे, त्याचबरोबर लक्षात काय ठेवणार आहे आपण? या ठिकाणी जर कर्म आलेलं असेल तर त्या ठिकाणी सकर्मक आणि कर्म आलेलं नसेल तर त्या ठिकाणी अकर्मक। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, जेरीस आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। मित्रांनो, जेरीस आणणे म्हणजे काय? एखाद्याला भंडावून सोडणे किंवा एखाद्याला हार मानण्यास भाग पाडणं, म्हणजेच शरण येण्यास भाग पाडणं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 जेरीस आणणे म्हणजेच शरण येण्यास किंवा हार मानण्यास भाग पाडणं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। मित्रांनो, जिभेला हाड नसणे म्हणजे काय? वाटेल तसा जिभेचा वापर करणे, म्हणजेच वाटेल तसं बोलणे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही? मित्रांनो, आरती प्रभू म्हणजे कोण? चिंतामण त्र्यंबक खानोलकर। ठीक आहे, चित्र्यंक खानोलकर यांचं टोपण नाव काय आहे? आरती प्रभू। आणि मित्रांनो, या नावानं त्यांनी नक्षत्रांचे देणे, जोगवा, देवे लागण यासारख्या अनेक रचनांची निर्मिती केलेली आहे, परंतु वही ही जी कादंबरी आहे ती आरती प्रभू म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांची नाही, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4। लक्षात ठेवायचं आहे, वहीच्या 2 प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या? एक आहे भिजकी वही आणि दुसरी पियूची वही। प्रश्न क्रमांक 6, तुम्ही मला पुस्तके दिलीत हा प्रयोग ओळखा। आपण काय पाहिलं? कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी। आता या ठिकाणी तुम्ही दिलीत, तू दिलेस, काय होतंय? तुम्ही पुस्तके दिलीत, तू पुस्तके दिलीस, म्हणजे काय झालं? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं। त्यासोबतच पहा, पुस्तके दिलीत आणि पुस्तक दिलेत म्हणजे काय होतं? या ठिकाणी कर्मानुसार देखील क्रियापदाचं रूप बदलतं। म्हणजे या ठिकाणी कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे, म्हणजेच काय आहे? कर्तरी आणि कर्मणी यांचा संकर प्रयोग आहे, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 2। लक्षात काय ठेवणार आहे? जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, दुसरा प्रयोग कोणता? कर्मणी, क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदललं तर कर्मणी, तिसरा प्रयोग
क्रियापदाचं रूप जर कर्ता किंवा कर्म या दोन्हीनुसार बदलतच नसेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग आणि या ठिकाणी यांचा संकर होतो तेव्हा काय होतं, क्रियापदाचं रूप कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलतं त्यावेळी कर्तृकर्म संकर प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. उद्या जर सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन. आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलेलं आहे आतापर्यंत, जर तर ही कोणत्या प्रकारची उभयान्वी अव्यय आहेत, तर जर तर ही संकेतबोधक उभयान्वी अव्यय आहेत. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी जर तर हे संकेतबोधक उभयान्वी अव्यय येतात ते वाक्य कसं असतं, संकेतार्थी वाक्य असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या वाक्यामध्ये काय महत्त्वाचे खूण आहे, तर एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते. ठीक आहे. एक क्रिया घडली तरच दुसरी क्रिया घडणार असते. प्रश्न क्रमांक 8. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. मित्रांनो या ठिकाणी पहा तृषाक्रांत असा शब्द असतो. तृषाक्रांत कुठं आहे तो, पर्याय 4 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. अनाकलनीय या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा. मित्रांनो अनाकलनीय म्हणजे काय, ज्याचं आकलन होऊ शकत नाही असं. त्याच्या विरोधार्थी कोणता असणार आहे, ज्याचं आकलन होतं असं म्हणजेच आकलनीय, पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. निंद्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा. मित्रांनो या ठिकाणी पहा निंद्य म्हणजे काय, तर ज्याची निंदा केली जाऊ शकते, ज्याची निंदा करता येते अशी गोष्ट. ठीक आहे. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, स्तुत्य, की ज्याची स्तुती करता येऊ शकते अशी गोष्ट. ठीक आहे. किंवा दुसरा शब्द कोणता असणार आहे, वंद्य, ज्याचे वंदन केले जाऊ शकते अशी गोष्ट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता वंद्य काय आहे, विशेषण, निंद्य विशेषण आणि वंदन हे काय आहे, भाववाचक नाम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. वेनी फनी हा कोणता समास आहे ते ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे वेनी फनीचा अर्थ काय असतो, तर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आवरणे किंवा तयारी करणे म्हणजेच काय, वेनी फनी. आणि ज्यावेळी आपण काय म्हणतो, जेव्हा एकच गोष्ट दिलेली आहे त्यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश त्याच शब्दामध्ये झालेला आहे तेव्हा त्याला काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. गृह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. मित्रांनो गृह म्हणजे काय, घर, आणि घरला समानार्थी निकेतन, पर्याय 1. कानन म्हणजे जंगल, वन, अरण्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो अवकाश हा मूळ शब्द आहे, त्याला यथा हा उपसर्ग जोडला गेलेला आहे. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी उपसर्ग जोडला गेलेला असतो आणि तो पहिलं पद अव्यय म्हणून काम करतो त्यावेळी त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. म्हणजे पर्याय 1. ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. ठीक आहे. आणि मित्रांनो शब्द कसा ओळखायचा, जर शब्द क्रिया विशेषण म्हणून काम करत असेल तर तो 100% अव्ययभाव समासातील असतो. प्रश्न क्रमांक 14. कॅप्टन सुभानराव मोहित्यांच्या घरात ते स्वतः, त्यांचा मुलगा मेजर सुधीर आणि नातू कर्नल समीर अशा 3 पिढ्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. यासाठी योग्य म्हण सांगा. मित्रांनो या ठिकाणी पहा वडिलांनी केले तेच मुलानं केलं आणि तेच त्यांच्या नातवानं देखील केलं. म्हणजे काय झालं, तर प्रत्येक पिढी आहे ती मागच्या पिढीसारखी घडत गेली. म्हणजेच खान तशी माती, जसा बाप तसा मुलगा, जसे वडील तसा मुलगा. ठीक आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 15. मला कामात चांगले यश मिळावे वाक्याचा प्रकार सांगा. आता या ठिकाणी पहा ज्या वाक्यामध्ये इच्छा, आकांक्षा किंवा कर्तव्य, शक्यता, योग्यता यांचा बोध होतो आणि क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे असतं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं विद्यार्थी क्रियापद असतं आणि वाक्य कोणत्या प्रकारचं असतं, विद्यार्थी वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी यश मिळावे काय आहे, इच्छा आहे आणि मित्रांनो शेवटी काय वे आहे म्हणजेच काय विद्यार्थी क्रियापद विद्यार्थी वाक्य. पर्याय 3.
प्रश्न क्रमांक 16, तोंडचे पाणी पळणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो, तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय? खूपच घाबरणे. पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, मंदिर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. मित्रांनो, देवालय म्हणजे मंदिर, देऊळ म्हणजे मंदिर आणि राऊळ म्हणजे देखील मंदिर. परंतु व्यासपीठ म्हणजे काय असतं? ज्या ठिकाणी भाषण किंवा इतर ज्ञान देणाऱ्या गोष्टी सादर केल्या जातात त्याला काय म्हणायचं? व्यासपीठ म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी व्यासपीठ आणि मंदिर समानार्थी आहेत का? नाहीत. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, नाट्याचार्य देवल हे चरित्रलेखन कोणी केले? मित्रांनो, नाट्याचार्य देवल याला मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आणि कोणी लिहिलेलं आहे? तर श्री ना बनहट्टी म्हणजे श्रीपाद नारायण बनहट्टी यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते या वाक्यातील उद्देश ओळखा. मित्रांनो, उद्देश म्हणजे काय असतो? वाक्यामधील उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. आणि कर्ता कसा शोधायचा? तर क्रियापदाला नारा, नारी, नारे, कोण किंवा काय यानं प्रश्न विचारायचा. मग या ठिकाणी पहा, आवडते क्रियापद आहे, आवडणारा, आवडणारी, आवडणारे काय? तर वस्त्र. म्हणजे या ठिकाणी काय झालं? वस्त्र हे वाक्यातील उद्देश. पर्याय 2. आणि मित्रांनो, पिवळ्या रंगाचे हे काय झालं? त्याच्याबद्दल असलेलं विशेषण म्हणून याला काय म्हणणार? उद्देश विस्तार. प्रश्न क्रमांक 20, दाना टिंबटिंब या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे दाना गोटा असा शब्द असतो. दाना गोटा म्हणजे पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे? मित्रांनो, सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ आहे व्यंकटेश माडगूळकर यांचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणता शब्द अभ्युदय या शब्दाचा समानार्थी नाही? मित्रांनो, अभ्युदय म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये वाढ होणे, एखाद्या गोष्टीचा विकास होणे म्हणजेच काय? उत्कर्ष होणे, उन्नती होणे किंवा भरभराट होणे. आणि मित्रांनो, या ठिकाणी अभिज्ञान म्हणजे काय असतं? तर ओळख किंवा ओळखण्याची खूण. म्हणजे या ठिकाणी काय झालं? अभिज्ञान हा शब्द अभ्युदयाचा समानार्थी नाही. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 23, प्रत्यंच्या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, प्रत्यंच्या म्हणजे काय? आपण बाण पाहिला असेल, धनुष्य बाण, तर त्या धनुष्याला जी दोरी असते त्याला काय म्हणायचं? प्रत्यंच्या असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3, धनुष्याची दोरी. प्रश्न क्रमांक 24, शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ सांगा. मित्रांनो, शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीतून कोणता अर्थ व्यक्त होतोय? तर थोड्याशा चाचणीवरून किंवा थोडा वेळ एखाद्याला पाहिल्यावर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळून जाते. म्हणजेच अल्प चाचणीवरून सगळ्या गोष्टींची कल्पना येते. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 25, मे महिन्यात बागेतल्या आंब्यांच्या झाडांना भरपूर फळे आली की माकड्या आणि आसपासची मुले आम्हाला टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार कोणता ते सांगा. या ठिकाणी पाहायचं आहे, आंब्यांना फळे आली की काय होतं? माकडे आणि आसपासची मुले ते चोरायला येतात. आणि त्यावेळी मित्रांनो काय होतं? तर बाग मालकाला किंवा पहारेकऱ्यांना सळो की पळो करून सोडलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, सळो की पळो करून सोडतात. प्रश्न क्रमांक 26, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली? मित्रांनो, भारतातील पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना आहे ती 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, नरेंद्र मोदी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा दर्शवते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, मॅकमोहन रेषा आहे ती भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, भारत पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ लाईन. ठीक आहे. आणि भारत आणि अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान याच्या दरम्यान कोणती आहे? ड्युरंड रेषा. ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 28. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात खारफुटीची वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळते? मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वाधिक खारफुटी वने कोणत्या ठिकाणी आहेत? सुंदरबनला. आणि सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल, म्हणजे पर्याय 3. सुंदरबन हा काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे ज्या ठिकाणी खारफुटी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि मित्रांनो, हा कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश आहे ते कमेंट करून सांगा. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीने बनवलेला आहे? कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, एकेरी नागरिकत्व ही तरतूद आहे ती भारतानं इंग्लंड या देशाच्या संविधानाकडून घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. भारतामध्ये काय आहे? एकेरी नागरिकत्व. परंतु अमेरिकेमध्ये काय आहे? दुहेरी नागरिकत्व. अमेरिका काय आहे? राज्यांचा संघ आहे. अमेरिका काय आहे? राज्यांचा संघ. त्यामुळे त्या ठिकाणी देशाचं आणि राज्याचं नागरिकत्व काय असतं? वेगळं असतं, म्हणजेच दुहेरी नागरिकत्व असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये इंडिया खादी बोर्डाची स्थापना केली गेली? या ठिकाणी पाहायचं आहे, 1923 साली झालेल्या काकीनाडा अधिवेशनामध्ये इंडिया खादी बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काकीनाडा अधिवेशन 1923. ठीक आहे. काकीनाडा कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. अंतराळवीरांद्वारे अन्न म्हणून कोणते शैवाल वापरले जाते? मित्रांनो, जेव्हा अंतराळवीर अंतराळात जातात तेव्हा त्यांच्यासाठी अन्न म्हणून क्लोरेला या शैवालाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. क्लोरेला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, 1989 पासून. कधीपासून? 1989 पासून 11 जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलतः मूलभूत कर्तव्ये नव्हती, परंतु पुढे 42व्या घटनादुरुस्तीनं 1976 साली यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. आणि मित्रांनो, यासाठी स्वर्ण सिंग समितीनं शिफारस केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर
पर्याय 2 स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आला? भाग 4A मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडण्यात आला? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, काँग्रेसच्या 1891 साली झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडला गेलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. तेव्हापासून काय झालं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35 मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट करण्यात आलेले आहेत? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. भाग 2 मध्ये काय आहे? नागरिकत्व आहे. ठीक आहे. भाग 4 मध्ये काय आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच DPSP आहेत. आणि भाग 6 मध्ये काय आहे? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे बालपणीचे नाव मूलशंकर असे होते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कोणत्या ठिकाणी केली? मुंबई या ठिकाणी केली. आणि मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं मूलशंकर अंबाशंकर तिवारी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 स्वामी दयानंद सरस्वती यांचं बालपणीचं नाव मूलशंकर असं होतं. आणि कोण? विनोबा भावे यांचं नाव काय होतं? विनायक नरहरी भावे. ठीक आहे. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 37 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये पहिले अपील किती दिवसांत निकाली काढले जाते? मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार पहिलं अपील आहे ते 30 दिवसांच्या आत निकाली काढणं बंधनकारक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 30 दिवस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कशास संगणकाचा मेंदू असे संबोधले जाते? मित्रांनो, CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला काय म्हटलं जातं? संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. मॉनिटर काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. रॅम काय आहे? एक स्टोरेज डिव्हाइस आहे. आणि हार्ड डिस्क देखील काय आहे? स्टोरेज डिव्हाइस आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे साक्षरतेची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या पहिल्या 5 राज्यांपैकी एक नाही? कोणतं नाही असं विचारलंय. या ठिकाणी पहा, पहिली 5 राज्य कोणती होती ज्याच्यामध्ये सर्वाधिक साक्षरतेची टक्केवारी होती? तर ते राज्य आहेत मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा केरळ, दुसऱ्या क्रमांकाला मिझोरम, तिसऱ्या क्रमांकाला गोवा, चौथ्या क्रमांकाला त्रिपुरा आणि 5व्या क्रमांकाला हिमाचल प्रदेश. मग राहिलं काय? या ठिकाणी केरळ, त्रिपुरा, मिझोरम आलेलं आहे, परंतु राहिलं काय? तर झारखंड राहिलं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 झारखंड हे पहिल्या 5 मध्ये नाही. प्रश्न क्रमांक 40 राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 2 आयोग असतात. एक केंद्रासाठी केंद्रीय माहिती आयोग आणि दुसरा असतो राज्य माहिती आयोग. आणि मित्रांनो, केंद्रातील केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक आहे ती राष्ट्रपती करतात, परंतु राज्यातील राज्य माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती आहे ती राज्याच्या राज्यपालांकडून केली जाते, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? राज्याच्या विचारलं तर राज्यपाल पर्याय 3 आणि केंद्राच्या विचारलं तर राष्ट्रपती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41 विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिलेले आहे? मित्रांनो, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक आहे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुले यांनी काय केलं? पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केली?
तर महात्मा फुले, ठिकाण पुणे आणि तारीख होती 24 सप्टेंबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला गेला आहे? मित्रांनो, मान्सून हा शब्द आहे तो अरबी भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 अरबी असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, मुंबईत सेवा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1908 साली रमाबाई रानडे यांनी काय केलं? मुंबईमध्ये सेवा सदनची स्थापना केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. यामध्ये त्यांना बेहरामजी मलबारी यांनी मदत केलेली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये 2022 मध्ये भारत हा 85व्या स्थानावर होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. या ठिकाणी 25 झालेला आहे, 22 लक्षात ठेवा. 22 मध्ये भारत 85व्या स्थानावर होता. आणि यासारखे प्रश्न वारंवार येतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्सचे प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर कुठे पाहायचे? ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 46, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते? या ठिकाणी पहा मित्रांनो, 2 वृत्तपत्र 1881 ला बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली होती. कोणती? केसरी आणि मराठा. त्यापैकी पहा, केसरी हे मराठीमध्ये होते आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 मराठी भाषेतील केसरी. स्थापना 1881. परंतु मित्रांनो, या केसरीचे पहिले संपादक कोण होते? गोपाल गणेश आगरकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, प्रकाश संश्लेषण होण्याचा कालावधी टिंबटिंब आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? प्रकाश. कशाचा प्रकाश? सूर्याचा प्रकाश. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी प्रकाश संश्लेषण सहसा कधी होणार आहे? दिवसा होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 49, जीवनसत्व B11 चे रासायनिक नाव काय आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, जीवनसत्व B11 चं रासायनिक नाव असतं फॉलिक ॲसिड. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. फॉलिक ॲसिड, विटॅमिन B11, विटॅमिन B11. ठीक आहे. या ठिकाणी पहा, मग थायमिन म्हणजे काय असतं? थायमिन म्हणजे विटॅमिन B1, रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन B2 आणि बायोटिन म्हणजे विटॅमिन B7. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, विटॅमिन B11 विटॅमिनच्या गटामध्ये अस्तित्वात नाही, परंतु विटॅमिन B9 आणि B11 एकच मानले जाऊन विटॅमिन B9चं आणि विटॅमिन B11चं नाव काय आहे? फॉलिक ॲसिड आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी मोस्टली विटॅमिन B11 वर प्रश्न यायला नाही पाहिजे, परंतु या ठिकाणी तलाठी भरती 2023 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 50, टोकोफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, टोकोफेरॉल हे विटॅमिन ई म्हणजे जीवनसत्व ई चे रासायनिक नाव आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 टोकोफेरॉल, विटॅमिन ई. त्यासोबतच पहा, विटॅमिन अ ला काय म्हणायचं? जीवनसत्व अ ला म्हणायचं रेटिनॉल. जीवनसत्व ड ला काय म्हणायचं? कॅल्सिफेरॉल. आणि विटॅमिन के ला काय म्हणायचं? विटॅमिन के ला म्हणायचं फायलोक्विनोन म्हणायचं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल आणि लक्षात राहिली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.